BPL 4 मधील पहिल्या सामन्यातील सामनावीर चिन्मय रवींद्र पिंपळे, मारा करतील ते यज्ञेश पिंपळे। सामन्याला सुरुवात होत आहे। पहिला चेंडू यज्ञेश पिंपळे चिन्मय पिंपळे यांना, बघूया ते काय कमाल करतात आपल्या संघासाठी। पहिला चेंडू फुलटॉसचा चेंडू, पंचांचा निर्णय नो नो आणि एक धाव, नो +1। पहिला चेंडू यज्ञेश पिंपळे उर्फ अच्छा यांचा, दोबन ओमकार अपार्टमेंट मधील टप्पूडा या नावाने प्रसिद्ध असलेले दोबन यांना चेंडू अच्छा यांचा, सुंदरसा चेंडू पण तेवढाच सुंदरसा टॅपचा फटका आणि चौकार। एक चेंडू 6 धावा। पुढील चेंडू अच्छा यांचा, दोबन यांना, रोमहर्षक सामना, पंचांचा निर्णय नो बॉल आणि नो बार आणि खणखणीत चौकार मारलेला आहे दोबन यांनी। संघाची धावसंख्या 5 धावांनी सरसावते आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 11 धावा। एक चेंडू 11 धावा। बघूया BPL 4 नाही तर पूर्ण BPL मधले सर्वात महागडे षटक येते आहे की नाही यज्ञेश पिंपळे यांच्याद्वारे। याच्या आधी हा रेकॉर्ड चिन्मय पिंपळे यांच्याकडे आहे 28 धावा। पुढील चेंडू यज्ञेश पिंपळे यांचा, टप्पू यांना, टप्पूने टोलावलेला सुंदरसा चेंडू पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे मुरब्याच्या निहार यांनी। सुंदर असं क्षेत्ररक्षण निहार यांच्या द्वारे, निर्धावाचा चेंडू। पुढील चेंडू सुंदर असा टोलावलेला चेंडू, एकेरी धाव, संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 धावा। पुढील चेंडू यज्ञेश पिंपळे यांचा चिन्मय पिंपळे यांना, बघूया चिन्मय पिंपळे काय करतात। एक स्टार फलंदाज, सुंदर असा ब्लॉकचा चेंडू। पुढील चेंडू यज्ञेश पिंपळे यांचा, मारा करतील ते चिन्मय पिंपळे, सुंदर असा शॉट मारण्याचा प्रयत्न पण 22च्या रूपात एकही रन घेता आलेली नाहीये। निर्धाव असा चेंडू, लगातार 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत। शेवटचा चेंडू या षटकातला यज्ञेश पिंपळे यांचा, चिन्मय पिंपळे यांना आणि पंचांचा निर्णय नो बॉल। एक अतिरिक्त धाव मध्ये वाढ होते आणि संघाची धावसंख्या होती ती 13 धावा। पुढील चेंडू चिन्मय सामना करतील, फुलटॉसचा चेंडू पण त्यांना काही चेंडू कळलेला नाहीये आणि निर्धाव धाव। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा, 0 गडी बाद। करवा मरोसा हा सामना आहे टॅली टायगर संघासाठी। जर टॅली टायगर संघ जिंकला तर ते क्वालिफाय होतील, जर हरला तर ते डिस्क्वालिफाय होतील। पुढील गोलंदाज चिन्मय पाटील, टॅली टायगरचे जे आयकॉन गोलंदाज, आपले क्षेत्ररक्षण सजवताना। टप्पू यांना संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलेले आहेत ते चिन्मय पाटील, एक स्टार फलंदाज। बघूया गोलंदाजीमध्ये ते काय कामगिरी बजावतायत आता। सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असा फटका आणि निर्धाव चेंडू। दुसरा चेंडू चिन्मय यांचा, टप्पू यांना, आणि हा वाईडच्या रूपात एक अतिरिक्त धावाने वाढ होते आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा। पुढील चेंडू चिन्मय यांचा, दोबन यांना, पंचांचा निर्णय नो चेंडू, अतिरिक्त धावामध्ये वाढ होते। पुढील चेंडू चिन्मय पाटील यांचा, मारा करतील ते टप्पू, सुंदर असा चेंडू आणि त्रिफळाचीत झालेले आहेत फलंदाज। एक स्टार फलंदाज तंबूत परतताना आणि त्याच दरम्यान अजून एक स्टार फलंदाज येताना, त्याचं नाव आहे अनिकेत, मॅन फ्रॉम एकलारे अनिकेत। क्रिकेटच्या विश्वात राजधानी एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेले अनिकेत आता मारा करतील चिन्मय पाटील यांना।
पुढील चेंडू चिन्मय पाटील यांचा क्षेत्ररक्षण सजवताना अनिकेत साठी एक सुंदर फलंदाज अनिकेत, पण त्यांना काही बॉल समजलेला नाहीये. ब्लॉक प्रकारचा चेंडू टाकलेला आहे चिन्मय पाटील यांनी. सुंदर अशी गोलंदाजी हाताळताना चिन्मय पाटील. पुढील चेंडू चिन्मय पाटील यांचा मारा करतील ते अनिकेत आणि पंचांचा निर्णय नो बॉल. आणि त्या दरम्यान सुंदरसं क्षेत्ररक्षण मानस यांच्याकडून आणि आयुष पाडीचंही सुंदर यष्टीरक्षक. अतिरिक्त धावामध्ये वाढ होताना आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती. पुढील चेंडू सुंदर असा चेंडू, पण तेवढा सुंदर असा फटका मारलेला आणि तेवढा सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे निहार अण्णा यांनी. निर्धाव असा चेंडू. 16 धावा, 1 गडी बाद. पुढील चेंडू चिन्मय पाटील यांचा मारा करते अनिकेत संख्या. सुंदर असा टॅपचा चेंडू आणि सुंदर असा चौकार. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 20 धावा, 1 गडी बाद. पुढील चेंडू अनिकेत यांचा. अनिकेत मारा करतील चिन्मयांचा चेंडू. सुंदर असा चेंडू, पण पंचांचा निर्णय वाईड. अतिरिक्त धाव वाईड आणि 22, 2 धावांनी वाढ. संघाची धावसंख्या झाली ती 22 धावा. पुढील चेंडू चिन्मय पाटील यांचा मारा करतील ते चिन्मय पिंपळे. एक आयकॉन फलंदाज. सुंदर असा चेंडू. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतात निहार म्हात्रे. एक स्टार गोलंदाज. मारा करतील ते अनिकेत आणि सुंदर असा टॅपचा फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या झाली ती 26 धावा, 1 गडी बाद. चांगली अशी फलंदाजी करतायत ते लीरा स्ट्रायकरचे स्टार फलंदाज चिन्मय पाटील, चिन्मय पिंपळे, अनिकेत संखे. दुसरा चेंडू सुंदरसा चेंडू, तेवढा सुंदरसा पद्धतीने टोलावलेला आहे, पण सुंदरसं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहण्यात मिळतं यज्ञेश पिंपळे यांच्याकडून. पुढील चेंडू निहार म्हात्रे. मारा करतील ते अनिकेत. बघूया अनिकेत काय करतात. चेंडू आणि सुंदर असा चेंडू आणि परत टॅपचा फटका आणि चेंडू जातो सीमारेषा पार. खडखडीत चौकार. संघाच्या धावसंख्येत 4 धावांनी वाढ. संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 30 वर. पुढील चेंडू निहार म्हात्रे यांचा. सुंदर असा चेंडू. अनिकेत यांना काही कळलेलं नाही, पण बाईच्या रूपात 1 रन धावलेला आहे आणि पंचांच्या निर्णयाकडे लक्ष असणार आहे. पंचांचा निर्णय 1 धावा, 22ची 1 धावा. वाद घालू नये, वाद घालू नये, कृपया वाद घालू नये. मंकूभाई, मंकूभाई, मंकूभाई डिसीजन क्या है? 1 रन. ओके. पुढील चेंडू निहार यांचा. मारा करते चिन्मय पिंपळे, एक स्टार फलंदाज. सुंदर असा चेंडू आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते हर्षित यांनी. मला काय माहिती, हर्षित बोललाय. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती 32 धावा. पुढील चेंडू मारा करतील ते अनिकेत. निहार यांचा चेंडू. अतिरिक्त धावामध्ये वाढ. वाईट चेंडू. 33 धावा. पुढील चेंडू सुंदर असा फटका आणि स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार आणि नो बॉल. अतिरिक्त धावामध्ये 5 धावांची वाढ आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा. पुढील चेंडू निहार म्हात्रे यांचा. मारा करतील ते अनिकेत. अतिरिक्त धावामध्ये वाढ होणार आहे. 9चा चेंडू. नो बॉल एकच. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 धावाची वाढ. पुढील चेंडू निहार म्हात्रे यांचा. अनिकेत यांना. सुंदर असा टोलावलेला टॅप प्रकारचा हा फटका आणि सीमारेषे फार चेंडू. चौकार. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या झालेली आहे ती
42 धावा. चौथी ओव्हर. आपल्या संघासाठी चौथे आणि वैयक्तिक दुसरे चेंडू घेऊन येत आहेत चिन्मय पाटील. मागच्या सामन्यातील स्टार फलंदाज आणि त्यांच्या समोर चिन्मय पिंपळे. सुंदर असा चेंडू फटकावलेला आहे पण त्याच दरम्यान सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि गडी बाद. रनआउटच्या रूपामध्ये एक मोठा गडी बाद होताना अनिकेत संखे आणि तेवढाच मोठा असा स्टार फलंदाज गोपी. लेग बाईज हा 22चा प्रकार आहे. या गोष्टीचे ही गोष्ट आम्हाला समजवणारे गोपी. नॉन स्ट्रायकर एंडवर विकास पाटील एंड करून मारा करतील ते चिन्मय पाटील. आणि बघूया चिन्मय पिंपळे आता आपल्या संघासाठी काय खेळी करतायत. एक स्टार फलंदाज. सुंदर असा फटका, ड्राईव्हचा फटका आणि बॉल जातोय सीमारेषा फाट चौकार. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झाली आहे ती 46 धावा. पुढील चेंडू चिन्मयांचा. क्षेत्ररक्षण निहाळताना आणि सुंदर असा फटका मारण्याच्या नादात प्लम झालेले आहेत ते. पण आपल्याकडे प्लमचा नियम नाहीये. 46. पुढील चेंडू चिन्मयांचा. सुंदर असा फटका पण तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण पण नंतर त्यांना काही चेंडू जज करता आलेला नाही सागर पिंपळे यांना. संघाची धावसंख्या ही 47 धावा. क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना चिन्मय पाटील. बघूया मारा करतील ते चिन्मय पाटील, सामना करतील ते गोपी. एक स्टार फलंदाज आणि आपल्या संघाचे कर्णधार पण गडी बाद त्रिफळाचीत झालेले आहेत. त्यांना काही बॉल कळलेला नाहीये. पुढील फलंदाज सौरभ संखे. संघाची धावसंख्या झाली ती 47 धावा. शेवटचा चेंडू. पुढील फलंदाज सौरभ संखे. शेवटचा चेंडू चिन्मयांचा. मारा करतील ते सौरभ. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 47 धावा. चौथी ओव्हर. शेवटचा चेंडू. चांगला असा फटका पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण शाकीर पावला यांच्याद्वारे. आपल्या संघासाठी 5वे आणि वैयक्तिक दुसरे षटक हाताळताना यज्ञेश पिंपळे उर्फ अच्छा. एक धडाकेबाज गोलंदाज. यंग अँग्री मॅन या नावाने प्रसिद्ध असलेले अच्छा. आणि मारा करतील ते चिन्मय पिंपळे. BPL 4च्या पहिल्या सामन्याचे सामनावीर चिन्मय पिंपळे. बघूया काय करतायत आपल्या संघासाठी. वैयक्तिक दुसरे आणि संघासाठी 5वे षटक हाताळताना यज्ञेश पिंपळे उर्फ अच्छा. चेंडू मार्गस्थ. बघूया चिन्मय काय करतात आपल्या संघासाठी. सुंदर असा फटका पण तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे सागर पिंपळे यांनी आणि टीम एफर्ट बघायला भेटते. सागर पिंपळे, मानस पिंपळे, यज्ञेश पिंपळे यांच्याद्वारे आणि सुंदर असा चौकार रडवलेला आहे. 0 धावा. पुढील चेंडू. मारा करतील ते यज्ञेश. चिन्मयांना पुन्हा निर्धाव चेंडू. 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत यज्ञेश पिंपळे यांनी. पुढील चेंडू. रिवर्सचा फटका पण नो स्कोरचा इशारा पंचांद्वारे. नो स्कोरचा इशारा पंचांद्वारे. 3 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. बघूयात आपण BPL 4ची पहिली मेडन ओव्हर यज्ञेश पिंपळे टाकतायत की नाही. पुढील चेंडू यज्ञेश पिंपळे यांचा. चिन्मय पिंपळे यांना चांगलासा फटका आणि सुंदर असा पंचांचा निर्णय आउट. गडी बाद. गडी तंबूत परतताना 4 चेंडू 4 निर्धाव चेंडू. पुढील फलंदाज धडाकेबाज फलंदाज हार्दिक वडे. पुढील चेंडू 5वा चेंडू यज्ञेश यांचा. 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. बघूया पहिली मेडन येते का.
त्या दरम्यान नो चेंडू आणि अतिरिक्त धावामध्ये वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 धावा. एक सन्मानजनक धावसंख्या. पुढील चेंडू आणि गडी बाद. आणि एक चांगल्या प्रकारचं सेलिब्रेशन करताना यज्ञेश पिंपळे आपल्या टीमसाठी. आणि 5 चेंडू 1 धाव दिलेली आहे. शेवटचं षटक कसं हाताळावं ह्याची प्रचिती आपल्याला दाखवताना यज्ञेश जी पिंपळे उर्फ अच्छा. शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या 48 धावा. रचित स्ट्राईकवर. रचित स्ट्राईकवर. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत रचित. यज्ञेश पिंपळे यांचा चेंडू आणि चेंडू पंचांचा निर्णय वाईड. संघाची धावसंख्या पुढे जाते एकेरी धावाने 49 धावा. पुढील चेंडू काही कळलेला नाहीये फलंदाजाला. चेंडू ओव्हर समाप्त. 49 धावा. शेवटचं षटक बघूया आता कोण हाताळते आपल्या संघासाठी. संघासाठी शेवटचे षटक कोण हाताळते बघते. सुंदर अशी गोलंदाजी करताना यज्ञेश उर्फ अच्छा. नीट ठेवा. 49 धावा. शेवटचे षटक शाकीर बावला आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिले आणि संघाचे शेवटचे षटक हाताळताना शाकीर बावला. पंचांचा निर्णय 9 आणि 4 धावा. आणि संघाची धावसंख्या होते ती 54 धावा. पाच षटक समाप्त. 54 धावा. शाकीर बिल्ला यांचा पहिला बॉल. सुंदर असा फटका सौरभ यांच्या फळीतून जातोय आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या होते ती 58 धावा. BPL 3 चे विजेत्या संघाचे संघ मालक सौरभ संघे. बघूया लीरा स्ट्रायकर साठी कशी कामगिरी करतायत. 58 धावा. पुढील चेंडू आणि हा षटकार मारून घरी तंबूत परतताना एक मोठा फलंदाज बाद होताना. पुढील चेंडू लेदर क्रिकेट याचे समर्थक निवेद. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. शाकीर बावला यांचा पुढील चेंडू चांगल्या रीतीने खेळून काढलेला आहे आणि संघाची धावसंख्या नो स्कोर. संघाची धावसंख्या 58 धावा. पुढील चेंडू निवेद यांना. त्यांना काय कळलेला नाहीये चेंडू आणि गडी धावबाद होतोय. पुढील फलंदाज जाताना ऋतिक पिंपळे. ऋतिक आणि निवेद एक नौकी जोडी आलेली आहे. बघूया ते काही करतायत. शाकीर बावला यांचा पुढील चेंडू काय समजलेला नाहीये पण 1 धावेच्या वाढीने संघाची धावसंख्या होते ती 60 धावा. पुढील चेंडू सुंदर असा फटका आणि चौकार. संघामध्ये आनंदाचं वातावरण. 64 धावा. पुढील चेंडू शाकीर बावला यांचा. मारा करतील ते ऋतिक आणि BPL 4 मधला पहिला हिट विकेट म्हणून ऋतिक. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 64 धावा. 65 धावांचं लक्ष्य तुम्हाला टॅली टायगर्स तुम्हाला चेस करायचंच आहे. जर तुम्ही 65 धावांचं लक्ष्य चेस नाही केलं तर तुम्ही क्वालिफाय नाही होणार. 65 धावांचं लक्ष्य तुम्ही चेस नाही केलं तर तुम्ही क्वालिफाय नाही होणार. चिन्मय पाटील यांना आता चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
लीरा स्ट्रायकर्स आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. लीरा स्ट्रायकर्स आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टॅली टायगर्स यांचे धडाकेबाज फलंदाज दोन भावांची जोडी यज्ञेश पिंपळे मानस पिंपळे. स्ट्राईकला मानस पिंपळे आणि नवीन चेंडू द्यायचा आहे. मयूर वडे प्लीज नवीन चेंडू द्यायचा आहे. जुना चेंडू जमा करायचा आहे. दे नाही. सुंदरसं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे चिन्मय पिंपळे यांनी. वंजारी समाजातील एक मोठं नाव अनिकेत संके राजधानी एक्सप्रेस नावाने म्हणले जाणारे अनिकेत संके. स्ट्राईक वरती मानस, नॉन स्ट्राईक वरती यज्ञेश, मारा करले ते अनिकेत. विकास पाटील एंड आहेत इकडनं. बघूया मानस काय करतात त्यांच्या टीमसाठी. पहिला चेंडू निर्धावाचा चेंडू, सुंदर असा चेंडू हाताळताना अनिकेत संके. मानस यांना काही कळलेला नाहीये चेंडू. चिन्मय टिप्स देताना पुढील चेंडू अनिकेत यांचा मानस यांना. सुंदरसा चेंडू, सुंदरसा फटका, पण तेवढं सुंदरसं क्षेत्ररक्षण केलेलं आहे अनिकेत आणि चिन्मय यांनी. निर्धावाचा चेंडू जाताना 2 चेंडू 0 धावा. पुढील चेंडू सुंदरसा चेंडू, पण वाईट चेंडू. निर्धाव एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या होती ती 1 धावा. 2 चेंडू 1 धावा. पंचांचा निर्णय नो चेंडू नो +1 2 धाव. संघाची धावसंख्या होती 3 धाव. आणि या मॅच कडे सर्वात जास्त लक्ष देऊन बघत आहेत ते इव्हेंटल संघाचे खेळाडू, कारण की याच सामन्यावरती सर्वांचं लक्ष आहे. टॅली टायगर्सला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा आहे. पुढील सुंदरसा फटका आजच्यांचा, पण तेवढं सुंदरसं क्षेत्ररक्षण केलेलं आहे सौरभ यांनी. आणि निर्धाव असा चेंडू जाताना संघाची धावसंख्या स्थिरावते ती 3 धावावर. पुढील चेंडू अनिकेत यांचा वाईट प्रकारचा चेंडू. संघाची धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावाची वाढ आणि संघाची धावसंख्या होती ती 4 धावा. पुढील चेंडू सुंदरसा फटका, पण तेवढं सुंदरसं क्षेत्ररक्षण का हाताळताना चिन्मय पिंपळे. पुढील चेंडू आणि हा गडी बाद झालेला आहे. एक मोठा फटका बसताना टॅली टायगर्स संघाला आणि निराशाचे वातावरण आहे टॅली टायगर्स संघामध्ये. आणि त्यांचा पुढील धडाकेबाज फलंदाज म्हणजे निहार मात्रे येतोय क्रीज वरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना चिन्मय पिंपळे. पुढील फलंदाज निहार मात्रे. बघूया काय करतात. ब्लॉक प्रकारचा चेंडू, चेंडू काही कळलेला नाहीये आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 4 धावा. पुढील गोलंदाज म्हणजे संघाचे कर्णधार, संघाचे आयकॉन प्लेयर आणि पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये पालघर एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेले आमचे चिन्मयजी पिंपळे. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. वैयक्तिक दुसरे आणि स्वतःचे प्रथम षटक घेऊन आलेले चिन्मय. तेवढा सुंदरसा फटका मानस यांचा, पण सुंदरसं क्षेत्ररक्षण केलेलं आहे सौरभ संखे यांनी. बघूया पुढील चेंडू मानस कसं खेळतायत. पुढील चेंडू आणि हा वाईट चेंडू, अतिरिक्त धावामध्ये वाढ. पुढील चेंडू चिन्मय यांचा आणि मानस यांना चेंडू काही कळलेला नाहीये आणि बाईच्या रूपात 1 धावाने वाढ. आणि याच दरम्यान वैभव पिंपळे आणि विपुल पिंपळे यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. जर मानसचा विकेट चिन्मय पिंपळे यांनी काढलेला तर दोघांकडून 555 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. पुढील चेंडू निहार यांना सुंदर असा फटका आणि सुंदर असा चौकार मारलेला आहे निहार यांनी. निहारच्या फळीतून येतोय हा एक स्टार चौकार. पुढील चेंडू चिन्मयांचा, मारा करतील ते निहार. बघूया काय होतंय. सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या मॅचवर आणि त्या दरम्यान नोचा कॉल आणि इव्हेंटल संघाचे खेळाडू
टॅली टायगर संघाच्या विरोधात असून लीरा रायडला सपोर्ट करताना पुढील चेंडू काही कळलेला नाहीये. 4 चेंडू समाप्त. 5वा चेंडू चिन्मय यांचं, मारा करतील ते निहार. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी बजावतायत निहार. सुंदर असा फटका, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण टप्पू यांच्याद्वारे. पुढील चेंडू आणि हा वाईट चेंडू. अतिरिक्त धावामध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या होते ती 12 धावा. टॅपचा फटका आणि हा एक सुंदर असा चौकार येतोय निहार यांच्या फळीतून. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 16 धावा. एक मिनिट. मानसने कोणत्याही बॉलरला 3 चेंडू 3 चौकार मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक डॉक्टर अमित संख्या यांच्याकडून आलेलं आहे. पुढील चेंडू मानस यांना सुंदर असा फटकावलेला चेंडू आणि एकेरी धाववरती मानावं लागेल. पण त्याच दरम्यान आपल्याकडे बघू शकतात भरत भाऊ यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक वरिष्ठ खेळाडू आपल्या बर्वे कंपाऊंड मधील. पुढील चेंडू सामना करेल ते निहार आणि हा सुंदर असा चेंडू आणि गडी बाद होतोय. एक मोठा स्टार फलंदाज बाद होतोय, पण तेवढ्याच ताकदीचा तेवढाच मोठा एक स्टार फलंदाज आता येतोय चिन्मय पाटील. अनिकेत संख्य यांच्यासाठी पारितोषिक आले. जर त्यांनी चिन्मय पाटीलचा विकेट काढला तर त्यांना 101 रुपयांचं पारितोषिक आणि ह्याच बॉलवर काढला तर 501 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. पुढील चेंडू अनिकेत यांचा, मारा करतील ते चिन्मय पाटील. सुंदर असा चेंडू, पण फटका काय लागलेला नाहीये. पुढील चेंडू अनिकेत यांचा, चिन्मयांना पंचांचा निर्णयाचा सर्व इंतजार करत आहेत आणि 1 धाव्याने वाढ. आणि त्याच दरम्यान सर्वांना सूचना आहे की कोणी जर जेवण केलेलं नसणार तर जेवण करून घ्यावं. पुढील चेंडू मानस यांना, काही बोलू नका, पंचांचा निर्णय चौकार. पंचांचा निर्णय चौकार आलेला आहे. पुढील चेंडू मानस यांनी 2 चेंडू 2 चौकार लगावलेले आहेत, पण ओव्हर समाप्त झालेली आहे. संघाची धावसंख्या झालेली 34 धावा, 26 धावा, माफी असावी. 18 बॉल 39 धावांचं लक्ष आहे तुमच्याकडे. 18 बॉल 39 धावा म्हणजे 13चा रन रेट तुम्हाला काढायचा आहे. आणि एक वरिष्ठ गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज भरतजी पिंपळे आणि त्यांना मारा कळते ते चिन्मयजी पाटील, गुंदवली गावातले 2 स्टार प्लेयर्स. बघूया आता काय करतात. क्षेत्ररक्षण मध्ये बदल करताना चिन्मय पिंपळे, चिन्मय पाटील यांच्यासाठी मारा करतील ते भरत पिंपळे. आपल्या संघासाठी चौथी आणि वैयक्तिक पहिली षटक हाताळताना भरतजी पिंपळे. 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू भरत भाऊ यांचा, सुंदरसा चेंडू, चिन्मयला काही समजलेला नाहीये आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. पुढील चेंडू भरत भाऊ यांचा, मानस यांना, आणि मानस यांना काय कळलं नाही. 22च्या रूपात संघाची धावसंख्या 1 ने वाढ. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 28 ना 28 धावा. सुंदरसा षटक हाताळताना भरत भाऊ. आता मारा करतील ते चिन्मय भरत भाऊ यांना. बघूया चिन्मय काय करतात त्यांच्या संघासाठी. आणि पंचांचा निर्णय वाईट आणि अतिरिक्त धावामध्ये वाढ होते. पुढील चेंडू बघूया चिन्मय काय करतात. सुंदरसा चेंडू, पंचांचा निर्णय 9 आणि 4. संघाच्या धावसंख्येमध्ये 5 धावांची वाढ होते. संघाची धावसंख्या 34. चांगल्या प्रकारचे चेअर टॅली टायगर संघाकडून चिन्मय यांना येत आहे. त्याच दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत चिन्मय पिंपळे. बघूया
पुढे काय होते पुढील चेंडू भरत भाऊ यांचा मारा करते चिन्मय आणि सुंदर असा चेंडू चिन्मयला काही चेंडू कळलेला नाही चेंडू त्यांच्या पायावर आदळून गेलेला आहे 22च्या रूपामध्ये 1 रनांची वाढ संघाची धावसंख्या झाली ती 35 धावा. पंच तुम्हाला सांगतील किती बॉल झाले तुम्ही त्यावरती वाद घालू नका. पंच सांगतील किती बॉल झाले 3 बॉल. पुढील चेंडू भरत भाऊ यांचा वाईटच्या रूपात 1 अतिरिक्त धावामध्ये वाढ होताना पुढील चेंडू हो वाईट भरत भाऊ यांचा मारा करते मानस आणि मानसला काही चेंडू कळलेला नाहीये एक सुंदर असा चेंडू सुंदरसा षटक हाताळताना भरत भाऊ बघूया आता मानस त्याच्या संघासाठी काय कामगिरी करतो साजेशी कामगिरी करतोय की नाही. पुढील चेंडू आणि सुंदर असा चौकार मारलेला आहे मानस यांनी काही कव्हर ड्राईव्ह मारलेली आहे मानस यांनी आणि निराशाचे वातावरण लीरा स्ट्रायकर्स मध्ये आहे. पुढील चेंडू मानस यांना परत सुंदरसा फटका पण तेवढं सुंदरसं क्षेत्ररक्षण केलेलं आहे सौरभ संखे यांनी. निर्धाव असा चेंडू चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 40 धावा. 12 चेंडू 25 धावा 12 चेंडू 25 धावाचं लक्ष आहे तुमच्याकडे आणि कंपल्सरी चेस असणार आहे म्हणजे 25 धावा तुम्हाला काढायच्याच आहेत तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकणार आहात नाहीतर इव्हेंटल संघ हा क्वालिफाय होईल. आपल्या संघासाठी 5वे आणि वैयक्तिक दुसरे षटक हाताळताना चिन्मय पिंपळे पालघर एक्सप्रेस. पुढील चेंडू चिन्मय पाटील यांना चिन्मय पिंपळे यांचा सुंदर असा फटका पण निर्धाव असा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण करतायत सौरभ संखे आपल्या संघासाठी. पुढील चेंडू सुंदर असा फटका टॅपचा फटका आणि बॉल जातोय सीमारेषा पार चौकार. संघाच्या धावसंख्येमध्ये 4 धावांची वाढ. मानस आणि चिन्मय एक उत्कृष्ट जोडी. बघूया आपल्या संघाला विजयाकडे नेत आहेत की नाही. पुढील चेंडू चिन्मय यांचा सुंदर असा चेंडू चिन्मय पाटील यांना काही चेंडू कळलेला नाहीये. पुढील चेंडू चिन्मय पिंपळे यांचा चिन्मय पाटील यांना सुंदरसा चेंडू सुंदरसा टॅपचा फटका पण एक गचाळ असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे अनिकेत संखे यांनी. एक सुंदर असा क्षेत्ररक्षक एक गचाळ क्षेत्ररक्षण करताना ते पण एवढ्या चांगल्या मॅच मध्ये. बघूया आता पुढे काय होते. पुढील चेंडू चिन्मय पिंपळे यांचा मारा चिन्मय पाटील यांना सुंदर असा चेंडू सुंदर असा फटका पण तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे निवेद यांनी. स्कोर 48 धावा. रिव्ह्यूचा अंपायर रिव्ह्यू साठी बाउंड्री चेक करावी.
शेवटचं षटक, आवश्यक धावा 12, अटीतटीचा सामना. बघूया कोणता संघ विजयी होतोय. शेवटचा षटक, 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता, एक अटीतटीचा सामना. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना गोपी आणि चिन्मय. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे जिंकायला. कंपल्सरी चेज आहे. बघूया काय होतंय या रोमहर्षक सामन्यामध्ये. 6 चेंडू 12 धावा. गोपी यांचा चेंडू आणि टॅपच्या प्रकारचा फटका मारलेला आहे. 5 चेंडू 8 धावा आणि टॅली टायगर्स यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण. 5 चेंडू 8 धावा. लीरा स्ट्रायकरचा मनोबल खचताना. बघूया आता पुढील चेंडू. पंचांचा निर्णय नो. अतिरिक्त धावामध्ये 2 धावांची वाढ. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. पाच चेंडू 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. एक स्टार फलंदाज मानस पिंपळे, पहिल्या चेंडूपासून स्ट्राईकवरती असलेले. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात मानस पिंपळे. 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेज आहे. चांगला असा चेंडू, एक निर्धाव चेंडू टाकलेला आहे. 4 चेंडू 6 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना 4 चेंडू 6 धावा. पुढील चेंडू, सुंदर असा फटका आणि फटका जातोय तो चौकार. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. टॅली टायगर्स यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण. तीन चेंडू 2 धावा. बघूया मानस या चेंडूवरती सामना संपवत आहेत की नाही. 3 चेंडू 2 धावा. क्लोज फिल्डिंग लावलेली आणि मानस गडी बाद झालेला आहे. सामन्यामध्ये अजूनही मजा शिल्लक आहे. 2 चेंडू 2 धावा. टॅली टायगर्स कंपल्सरी चेज आहे, याची नोंद घ्यावी. कंपल्सरी चेज आहे. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. तिकडनं दीप यांनी निर्णय कळवलेला आहे की लीरा स्ट्रायकर जिंकलेले आहे. तसं 2 चेंडू 2 धावा. पुढील फलंदाज पार्थ. एक बॉल फक्त मीच काढू शकतो रे. दोन चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना गोपी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना 2 चेंडू 2 धावा. बघूया आता पार्थ काय करतायत आपल्या संघासाठी. 2 चेंडू 2 धावा. पुढील चेंडू गोपी यांचा पार्थ यांना. बघूया पार्थ काय करतात आपल्या संघासाठी आणि पार्थ याने मारलाय चौकार.